लाडक्या बहिणींनो, तुमचा जर हप्ता बंद झाला असेल, तुम्हाला हप्ता पुन्हा सुरू करण्यासाठी हा फॉर्म भरायचा आहे। तुम्हाला काही करायची गरज नाही, कोणाकडे जायची गरज नाही। तुम्ही हा फॉर्म भरून द्या आणि तुमचा हप्ता जे आहे ते पुन्हा सुरू करा। तुमचा हप्ता येणाऱ्या हप्त्यामध्ये तुमच्या बँकेमध्ये जमा होऊन जाईल। परंतु हा अर्ज कसा भरायचा आहे, काय भरायचं संपूर्ण पहा अगोदर, म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे, तुमचा हप्ता पुन्हा सुरू होणार आहे। तर या ठिकाणी हा अर्ज कोणता आहे, विनंती अर्ज म्हणून आहे। तर ह्यामध्ये तुम्हाला तालुका महिला व बालविकास अधिकारी साहेबांना हा फॉर्म भरून द्यायचा आहे। परंतु तुम्हाला द्यायची गरज नाही, तुमच्या जवळच्या तुमच्या गावातील ज्या अंगणवाडी सेविका ताई आहेत त्यांच्याकडे हे भरून द्यायचं आहे। तर ह्यामध्ये तुम्हाला काय लिहायचे ते तुम्हाला पुढे सांगतो। या ठिकाणी पहा, आमच्याकडे आमच्या कुटुंबात कोणाकडेही 4 चाकी वाहन नाही, आमच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरदार नाही आहे, कोणीही आमच्या वार्षिक उत्पन्न देखील वर्षाला उत्पन्न आमचं 2.5 लाखापेक्षा कमीच आहे। त्यामुळं माझं आधार कार्ड जे आहे ते पुन्हा एकदा चेक करावा आणि दुरुस्त करावा आणि माझा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा लाभ मला पुन्हा सुरू करून द्यावा, अशी नम्र विनंती या ठिकाणी लाडक्या बहिणींनी दिलेली आहे। त्यामुळे हा आपल्याला अर्ज पूर्णपणे भरायचा आहे। तर या ठिकाणी पहिल्यांदा काय लिहायचं, या ठिकाणी अर्जदाराचे नाव, लाडक्या बहिणीचे नाव लिहायचं आहे। आधार कार्डावर असेल तेच लिहा, मराठीमध्ये लिहा, इंग्रजीमध्ये लिहू नका इथं। त्यानंतर राहणार कुठला, राहणार तुमचं गावाचं नाव लिहा, आधार कार्डावर असेल ते। त्यानंतर तालुका आणि जिल्हा, अशा प्रकारे तुम्हाला ह्या 4 गोष्टी इथं करायच्या आहेत। अर्जदाराचं नाव, राहणार, तालुका आणि जिल्हा। त्यानंतर तुम्हाला खालच्या रकान्यात काय लिहायचे, आधार कार्ड क्रमांक, तुमचा आधार कार्ड क्रमांक जे असेल ते लिहा। त्यानंतर विशेष होतो अर्ज क्रमांक। तर या ठिकाणी अर्ज क्रमांक बऱ्याच लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे, ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कारण की बऱ्याच लाडक्या बहिणीला माहीत नाही। त्यामुळं अर्ज क्रमांक तुम्हाला पण माहीत नसेल तर कमेंट करा, तुम्हाला क्रमांक तुमचा पाहू शकतात। कसा बघायचा आहे चला तुम्हाला दाखवतो। आता आपण जे आहे ते अर्ज क्रमांक बघणार आहोत। लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in ह्या वेबसाईटवर जायचं आहे। आता ह्या वेबसाईटची लिंक तुमच्याकडे नसेल तर मला कमेंट करा, कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींनी मला या ठिकाणी कमेंट केलेली आहे की आमचा अर्ज क्रमांक दाखवा, ॲप्लिकेशन नंबर दाखवा। लाडकी बहीण.महाराष्ट्र.gov.in ह्या वेबसाईटची लिंक तुमच्याकडे नसेल, कमेंट करा, तुम्हाला ही लिंक भेटून जाईल। ओरिजिनल वेबसाईटवरच यायचं आहे। त्यानंतर आपल्याला अर्जदार लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला जे आहे ते अर्जदार लॉग इनवरती क्लिक केलं तर तुमचा मोबाईल नंबर टाका, पासवर्ड या ठिकाणी मोबाईल नंबर पासवर्ड टाकला आहे, कॅप्चा टाकला आहे। आता जे आहे ते आपण सबमिट किंवा लॉग इन करूयात। आता लॉग इनवरती क्लिक केलं आहे। लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा, आपलं जे आहे ते सक्सेसफुल लॉग इन झालेलं आहे, तुम्ही पाहू शकतात। लॉग इन सक्सेसफुल झालेलं असं दाखवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या ठिकाणी 3 रेषा दिसतात। कोणत्या साईडला, या ठिकाणी पहा, इथं तुम्हाला 3 रेषा दिसतात। इथं या 3 रेषेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। एकदा 3 रेषेवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी पहा 2 नंबरचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करूयात। 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते आपला अर्ज क्रमांक बघायचा आहे। तर या ठिकाणी आपल्याला अर्ज क्रमांक कुठं पाहायला भेटेल, तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक पाहायला भेटणार आहे। या ठिकाणी पहा, आपला हा अर्ज क्रमांक आहे, ॲप्लिकेशन नंबर म्हणजेच आपला अर्ज क्रमांक असणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून तुमचा अर्ज क्रमांक पाहू शकता। आणि हा अर्ज क्रमांक तुम्हाला लिहून घ्यायचा आहे, पेन आणि वहीवरती कुठल्याही पानावरती लिहून घ्या, किंवा आपल्याला स्क्रीनशॉट मारून घ्या। स्क्रीनशॉट मारला तरी या ठिकाणी चालणार आहे। स्क्रीनशॉट मारून घ्या, तुमच्याजवळ जपून ठेवा हा अर्ज क्रमांक, ॲप्लिकेशन नंबर। तर जपून ठेवलं तर आपल्याला वापस जायचं आहे, ते आपल्या जे अर्ज आहे, विनंती अर्ज आहे त्यावरती जायचं आहे। जो आपला विनंती अर्ज आहे त्या विनंती अर्जावरती आपल्याला हा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे। आपण या ठिकाणी आलो आहोत विनंती अर्जावरती, आपला आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकलेला असेल। त्यानंतर आपण जो आता अर्ज क्रमांक घेतलेला आहे ऑनलाईनने चेक करून, तो अर्ज क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। बऱ्याच लाडक्या बहिणीला अर्ज क्रमांक माहीत नसेल किंवा ते काढता येत नसेल, तुम्हाला कमेंट करा, संपूर्ण माहिती भेटून जाईल, किंवा तुम्हाला जे आहे ते मी ही पण काय त्यामध्ये मदत करू शकतो। तर अर्ज क्रमांक टाका, त्यानंतर तुमचं ठिकाण म्हणजे गावाचं नाव टाका, दिनांक तारीख टाका, तुमची या ठिकाणी मोबाईल क्रमांक टाका, आणि त्यानंतर तुम्हाला काही कागदपत्र सोबत जोडायचे आहेत। त्यापैकी तुम्हाला आधार कार्ड झेरॉक्स जोडायचे आहे, रेशन कार्ड झेरॉक्स जोडायचे आहे। अशा प्रकारे तुम्हाला हे 2 कागदपत्र जोडायचे आहेत। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला हिथं जे आहे ती माहिती तुम्हाला अर्जदाराची सही किंवा अंगठा करायचा आहे। जर अर्जदाराला सही येत असेल तर सही या ठिकाणी करा, आणि जर अर्जदाराला सही येत नसेल तर या ठिकाणी अंगठा पण करून घेऊ शकतात। तर अशा प्रकारे संपूर्ण जी आहे ती माहिती अर्जदाराची घ्यायची आहे। आणि त्यानंतर विशेषमध्ये या ठिकाणी पहा, विनंती अर्ज दिलेला आहे। विनंती अर्ज तुम्हाला विनंती अर्जासोबत तुमचं रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स जोडा, आणि आपल्या ह्या जवळच्या अंगणवाडी ताईकडे जा। अंगणवाडी ताईकडे दिल्यानंतर तिथून त्या आपल्या तालुका महिला व बालविकास अधिकारी साहेबांकडे हे पत्र दिलं जाईल। त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड पुन्हा तपासणी केली जाईल, आणि तुम्ही त्या आधार कार्डच्या तपासणीमध्ये जर पात्र ठरलात तर तुम्हाला येणारा हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला जाईल। दर महिन्याला तुम्हाला पण पुन्हा आता 1500 रुपये भेटायला सुरू होतील। नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की बऱ्याचशा पात्र लाडक्या बहिणींचे जे आहे ते आता सध्या जे आहे ते हप्ते बंद आहेत। भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।
तुमच्या मनामध्ये आणखीन काय प्रश्न असतील तुम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.